नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेला सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय। किनवट तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे। पैनगंगा नदीचे पात्र या ठिकाणी 35 ते 40 फूट खोल आहे, त्यामुळे नदीवर हा धबधबा निर्माण झालाय। मागील 2 दिवसापासून यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। मागील 2 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला नव्हता। यंदाच्या पावसाळ्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे। धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी होणार आहे।